केली नाही आणि त्यामुळं इंडिया आघाडीकडे जाण्याचा प्रश्न येत नव्हता. त्यामुळं तरुणांना माझं आव्हान आहे की आपण शॉर्टकटचा विचार न करता लॉंग टर्मचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. माझं विचार म्हणताना माझं सांगणं आहे की परिवर्तन होत असतं हे अमान्य करून चालणार नाही. जर आपण खरे बुद्धिस्ट असू तर प्रत्येक ठिकाणी परिवर्तन होत असतं आणि आज BJP मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं आहे. जी BJP 1982 मध्ये 2 खासदारांची BJP होती ती आज 3 खासदारांची BJP झालेली आहे. त्यामुळे BJPला दलित असतील, बौद्ध असतील किंवा बहुजन असतील, अल्पसंख्याक असतील, सर्वांची मतं त्यांना मिळत आहेत म्हणून नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा BJP जो आहे तो सर्व जातीचा सर्व धर्माचा तो पक्ष आहे. म्हणून आपण ते कुणीतरी काय बोललं तर ताबडतोब काहीतरी संविधान बदलतील काहीतरी असं होईल अशा आपण ठेवू नका आणि आपण माझ्यासोबत तरुणाने आलं पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे. शेवटचा प्रश्न